नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई विरार शहर महानगरपालिका पत्रकार कक्ष में आचार्य बालशास्त्री जांभेकर की 214वीं जयंती जोश के साथ मनाई गई। वसई विरार महानगरपालिका के महापौर अजीव पाटिल ने आचार्य बालशास्त्री जांभेकर को श्रद्धांजलि दी। जाने माने पत्रकार आचार्य बालशास्त्री जांभेकर की 214वीं जयंती वसई विरार सिटी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के प्रेस रूम में जोश के साथ मनाई गई। इस मौके पर मेयर अजीव पाटिल ने दिया जलाया और जांभेकर की तस्वीर पर माल्यार्पण कर श्रद्धांजलि दी। इस मौके पर बोलते हुए मेयर अजीव पाटिल ने जयंती कार्यक्रम को सिर्फ औपचारिकता तक सीमित न रखते हुए पत्रकारिता के मूल्यों को बनाए रखने की जरूरत बताई। उन्होंने कहा कि पत्रकार अन्याय को उजागर करने और समाज को आईना दिखाने का अहम काम करते हैं। उन्होंने अफसोस जताया कि आज के समय में कुछ पत्रकारों को खुद के बारे में सोचने का समय आ गया है। पहले की पत्रकारिता और आज की पत्रकारिता में बड़ा बदलाव बताते हुए उन्होंने बताया कि आज के पत्रकारों को कई मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। उन्होंने गुस्सा दिखाते हुए भी इंसाफ के लिए खड़े होने की जरूरत पर जोर देते हुए कहा, जो गुस्से को मारेगा वही राज करेगा। उन्होंने ये भी कहा कि आज के पत्रकारों को एडवर्टाइजर, रिप्रेजेंटेटिव और पत्रकार जैसे कई रोल निभाने पड़ते हैं। उन्होंने ये भी भरोसा दिलाया कि मैं, बहुजन विकास अघाड़ी और लोकनेता ठाकुर हितेंद्र ठाकुर और पूर्व युवा MLA क्षितिज ठाकुर पत्रकार भाइयों को हर तरह का सहयोग देने के लिए हमेशा तैयार हैं। इस मौके पर सभी पत्रकारों की मौजूदगी में महाराष्ट्र न्यूज़पेपर राइटर्स एसोसिएशन की तरफ से मेयर को शॉल, माला और गुलदस्ता देकर सम्मानित किया गया। साथ ही वसई तालुका न्यूज़पेपर राइटर्स एसोसिएशन के प्रेसिडेंट सीनियर पत्रकार संदीप पंडित, सुहास बेरहारे, वसई विरार महानगर न्यूज़पेपर राइटर्स एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट लक्ष्मण राव पटोले, इलेक्ट्रॉनिक मीडिया के पदाधिकारी विजय गायकवाड़, मंगेश कराले, विजय खेतले और विवेक पाटकर, आशीष कदम, संजय मिश्रा ने भी आचार्य बालशास्त्री जांभेकर को बधाई दी। उन्हें इस शॉल, माला और गुलदस्ता देकर सम्मानित किया गया। साथ ही मौजूद सभी पत्रकारों को बुके देकर सम्मानित किया गया। इस मौके पर महाराष्ट्र न्यूज़पेपर एसोसिएशन के प्रेसिडेंट भालचंद्र होलम, वाइस प्रेसिडेंट अरुण सिंह, जनरल सेक्रेटरी नितिन ठाकुर, वर्किंग प्रेसिडेंट मच्छिंद्र चौहान, श्रीधर पाटिल, सेक्रेटरी संदेश काशिद, ट्रेजरर राजेंद्र शर्मा, सुनीता पाटिल, शहनाज शेख, रयान डायस, ऑर्गेनाइजर विश्व प्रताप सिंह, नदीम चांदीवाला, राजकिशोर तिवारी, बाबाजी शिंदे, संदीप पलांडे और दूसरे पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। विजय खेतले ने प्रोग्राम को मॉडरेट किया और भालचंद्र होलम ने आए हुए लोगों का धन्यवाद किया। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। आपले बाळशास्त्री जांभेकरांच्या या जयंतीनिमित्त जमलेले सगळे पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम फक्त एवढ्यापुरता मर्यादित न ठेवता जयंती साजरी केली, पुण्यतिथी साजरी केली, दुसऱ्या दिवशी आपण विसरून गेलो, तसं न करता कायम आपल्या सगळ्यांच्याच म्हणजे आज पत्रकारितेतील माझा अनुभव बघता आपण सगळ्यांनी आचरणात आणण्यासारखा विषय आहे। आपण पत्रकार आहोत म्हणजे कुठेतरी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आहोत असंच नाही, तर कुठेतरी आरसा दाखवण्यासाठी देखील आहे प्रत्येकाला। आणि आरसा दाखवत असताना आपल्या पत्रकार बंधूंना देखील आरसा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे, कारण ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर या सगळ्या या घडामोडीतनं आणि पूर्वी पत्रकारिता एक वेगळी होती, आता पत्रकारिता म्हणजे मालक दर्जाने झालेली आहे। त्यामुळे अनेक अडचणींना तुम्हाला सगळ्यांना सामना करायला लागतो। म्हणजे पत्रकार म्हणून देखील जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण म्हणजे सगळ्यात जावं, पूर्वी पत्रकार हा फक्त पत्रकार होता, आता जे मोठ्या वृत्तपत्रात काम करतात, आपली सेवा देतात, त्यांना या सगळ्या गोष्टींना समस्येला तोंड द्यावं लागतं आणि अनेक असे विषय आहेत का त्या शेवटी अडचणीवर तुम्हाला मात करावी लागते। त्याच्यामुळे कळत नकळत चूक असं म्हणणार नाही, परंतु पत्रकारिता आणि ही सगळी सांगड एकत्र तुम्हाला घालायला लागतं। म्हणजे सगळी कामं पत्रकार म्हणून पण, मालक म्हणून पण, जाहिरात प्रतिनिधी म्हणून पण, वितरक म्हणून पण, अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करायला लागतात आणि अशावेळी तुम्हाला अनेक अडचणींना सामना देखील करायला लागतं, अपमानाला देखील सामना करायला लागतो। कुठेतरी वाटतं न्याय मिळाला, कुठे वाटतं न्याय मिळाला नाही मला, असं देखील होतं। परंतु एक आहे साधं वाक्य, राग मारेल तो राज्य करेल। त्याप्रमाणे पत्रकार म्हणून तुम्ही नेहमी आपला राग संयमात ठेवला पाहिजे, राग मारला पाहिजे, तो प्रगट नाही केला पाहिजे। तो प्रगट करत असताना राग म्हणून नाही, त्या न्यायाची बाजू तुम्हाला दाखवण्याची गरज आहे आणि ती करावी असं आजच्या दिनी मी सगळ्यांना सांगतो। आमच्याकडनं जे जे काही सहकार्य लागेल
ते 100% वैयक्तिक माझ्याकडनं, बहुजन विकास आघाडीकडनं आणि महापालिकेकडनं असं जे जे काय लागेल लोकनेते जितेंद्र ठाकूर, युवा आमदार सतीश ठाकूर आणि सगळे आमची टीम जी आहे त्या सगळ्यांकडनं लागणारं जे काय सहकार्य असेल ते करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. परत एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो का अशा या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आठवण ठेवली आमची, त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद. 2 गोष्टी भूमिका ही आपले महापौर राजू पाटील यांची आहे आणि त्यानंतर लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब आणि युवा आमदार सतीश ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. दादांनी जी भूमिका घेतली त्यामुळे आज आपण इकडे आहोत आणि आमचं आता पुढे असं आहे की याला सुनियोजित कसं करायचं याबाबत आपल्या चाणक्य डोक्याने एक विचार विनिमय करून सर्व पत्रकारांना घेऊन सांगण करून ते करून आम्हाला लवकरात लवकर इथे कृती समिती आम्हाला बनवून द्या, म्हणजे जेणेकरून त्याला सुसूत होतं येईल इकडे. तुम्ही शिस्त लावली ना, बघा कोणीतरी वाईट पण घेणारा पाहिजे माणूस, एकाला कोणाला तरी वाईट पण घ्यायला लागेल. ते वाईट पण घ्यायचं आणि शिस्त लावायची, कारण शिस्त लावायची म्हणजे कोणतरी एखादा हेडमास्टर पाहिजे, त्याच्या रिंग मास्टर पाहिजे, तर त्याला वाईट पण घ्यायला लागेल, ते घेतलं पाहिजे. तर मग आव जाव घर तुम्हाला केलं नाही ते म्हणून आम्ही सांगतो आज तुमच्या अधिकाराखाली तुम्ही धर्मशाळा करू अजिबात नाही, म्हणून आम्ही आज त्यासाठी नाही आणण्याचं कारण की आता ह्याच्यानंतर तुमच्या ह्याच्याखाली आम्हाला एक व्यवस्थित बनवून त्याला एक आम्हाला सिस्टम येतील, कोणी सगळे देणार नाही, तुमच्याकडे ती कमिटी येईल आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू होईल आपल्याला. आणि महासभे पण अजून एक महासभे पण बसवताना त्याचे काहीतरी रूल रेग्युलेशन आम्हाला त्यांच्या नियमामध्ये जे महापालिकेमध्ये परमिसिबल आहेत त्यांना परमिशन मिळेल, नाहीतर तुम्हाला एक साधारण 100 किंवा 200च्या आसपास जणांना तिकडे बसायला लागेल, म्हणजे नगरसेवकांपेक्षा तुम्हाला जास्ती बसायला लागेल का ते तुम्हाला माहिती आहे, मी काय सांगायला नको. त्यामुळे तुम्हालाच काही नियम, कडक नियमाला तोंड द्यायला लागेल, द्यावं असं मला वाटतं. साहेब तुम्ही आमच्या संघटनेच्या वतीने सुभाषशास्त्री जांभेकरांचा जेव्हा आजची जयंती आहे, म्हणजे आजच्या दिवस 20 फेब्रुवारी, त्याचबरोबर 6 जानेवारी हा दर्पद दिन आहे, म्हणजे पत्रकार दिन साजरा केला जातो. त्याचबरोबर 17 मे त्यांची पुण्यतिथी आहे. हे तिन्ही कार्यक्रम महानगरपालिकेच्या वतीने साजरे करावे या कक्षामध्ये किंवा महानगरपालिकेत मी साजरे करायचे, आम्ही तुम्हाला सहकार्य करू नक्कीच. म्हणजे ही एक मागणी आम्ही काय होईल माहिती आहे, महापालिकेला दररोज एक जयंती साजरी करायला, कारण काय झालं एकाचे झालं का तो दुसरा येतो, माझा अमुक आहे त्याची साजरी करा, अडचण ते आहे. कारण मला ह्या कक्षापुरती आम्ही तरी आपण म्हणून मी बोललो का आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची, अदरवाईज ह्यातच वेळ जाईल सर. आणि ह्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि आपण महापौरांनी आपल्याला वेळात वेळ दिला त्याबद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना आणि सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद देतो. धन्यवाद. नाही दादा आपलं रिपोर्ट द्या. थोडं खाली पकडा म्हणजे फोटो व्यवस्थित ओपन करा आपण इथे हे तुम्ही द्या. थोड़ा आप लोग पीछे हो जाएंगे.